नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना. प्रकरण 13. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मला अभ्यास करायला अख्खा दिवस होता. मी आज गृहपाठ पूर्ण केला आणि उद्या धडे वाचायचे ठरवलं. रविवारी माझी कामं झाल्यानंतर मी सलग अभ्यासाला बसले. तायडी आईला मदत करत होती. जेवण झाल्यावर आम्ही सगळे थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात बाहेर गाडी वाजली. तायडीनं वाकून बघितलं आणि म्हटली, अगं, ही तर माझी मैत्रीण अर्चना दिसते. मी पुढे गेले. कुठं ग? ती बघ गाडीतून उतरतीया. अर्चना ताई सुंदर दिसत होती. पांढऱ्या शुभ्र चुडीदारवर निळ्या रंगाचा पांढरी एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता होता. गोरी पान, जाडजूड अर्चनाताई भारी स्मार्ट होती. तिच्यासोबत तिच्यासारखीच गोरी गुबगुबीत बाहुलीसारखी दिसणारी तिची छोटी मुलगी होती. तिच्या कारमध्ये त्यांचा ड्रायव्हर बसून राहिला आणि अर्चनाताई घरात आली. काय ग अर्चना, किती दिवसांनी दिसलीस, किती अचानक आलीस? तायडी अर्चनाला म्हणाली. अगं, मी अक्कलकोटला चालले. माझा नवराही सोबत आहे, पण तो त्याच्या मित्राकडे भेटायला गेला आहे आणि मी तुझ्याकडे आले. खरं म्हणजे तू इथंच असशील, मला भेटशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण इथून चाललोय तर निदान तुझ्या घरच्यांना भेटावं आणि तुझी खुशाली विचारावी, तुझा फोन नंबर घ्यावा म्हणून तर आले. तर तूच भेटलीस. बरं झालं आलीस. या निमित्तानं भेट तरी झाली. खरंच किती दिवसांनी भेटतोय आपण. शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदाच. कुठं दिलंय ग तुला? कुठं असतेस आणि काय सुरू आहे? मला इथं जवळच शिवापूरला दिलंय. तब्येत जरा बरी नव्हती म्हणून आले होते. तू कुठं असतेस, काय करतेस? आणि ही तुझी पोरगी तर अगदी परीसारखी दिसती ग. अगं, मी पुण्याला असते. इथून आपल्या 7वी नंतर माझ्या बाबांची बदली पुण्याला झाली. मग तिथंच मी 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं. MBAही पूर्ण केलं आणि एका कंपनीत काम करू लागले. त्याच कंपनीतल्या प्रसादशी सूर जुळाले आणि आम्ही लग्न केलं. मग आम्हाला दोघांनाही चांगला पगार आहे. घरी न्यायला सोडायला कंपनीची गाडी येते. दुपारचं जेवणही तिथंच. पुण्यामध्ये आम्ही 2 BHK फ्लॅट घेतला आहे. आणि मग ह्या तुझ्या पोरीला कोण सांभाळतं? प्रियाला सांभाळायला थोडे दिवस आई येते. कधी सासूबाई येऊन राहतात आणि दोघींनाही अडचण असेल तर मग पाळण्या घरातल्या मावशी सांभाळतात. छान चाललंय ग तुझं अर्चना. मग दुसरं मूल कधी होऊन देणार आहेस? आमच्या आईनं विचारलं. नाही काकू, आता आम्ही दुसरा चान्स वगैरे घेणार नाही आहोत. हम दो हमारी एक, असंच आम्ही ठरवलं आहे. अगं, आणखी एखादं पोरगं तरी होऊ द्यायचंस, आईने म्हटलं. नाही काकू, आमच्याकडे सगळे सुशिक्षित आहेत. मुलगा हवा असा कुणाचाच हट्ट नाही. मुलगा मुलगी असा फरकच केला जात नाही आमच्याकडे. माझ्या नंदांना पण एकच मूल आहे आणि आत्ताच्या जमान्यात मुलगा काय आणि मुलगी काय, सगळं सारखंच. आणि प्रियाच्या पप्पांना तर मुलगीच आवडते आणि प्रियाच्या रूपानं आम्हाला ती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही दोघंही खुश आहोत. यावर आई नुसती हसली. तायडीनं माझ्याकडं बघितलं आणि मी चहा करायला उठले. चहा घेऊन आल्यानंतर त्यांच्या बालपणीच्या गप्पा छान रंगल्या. सुनीता, तू शाळेत असताना किती हुशार होतीस ग. पुढं का शिकली नाहीस मग? खरं तर अभ्यासात मी तुझ्या मागे होते. फारसा अभ्यास करायचीच नाही, म्हणून तर माझे बाबा तुला आमच्या घरी अभ्यासाला बोलावत असत. तुझ्यामुळं हळूहळू मलाही अभ्यासाची गोडी लागली आणि मला न आवडणारे गणित आवडू लागले. असं काही नाही ग अर्चना, तूही हुशारच की होतीस. मी फक्त निमित्त झाले. तायडी म्हणाली. हुशार असले तरी शाळेत असताना तुझाच पहिला नंबर असायचा आणि माझा दुसरा असायचा. किती प्रयत्न केला तरी तुझ्या पुढे जाता आलं नाही त्यावेळी. पण आता गेलीस ना, किती छान प्रगती केलीस. तुझ्याकडे बघून मला किती छान वाटतंय. मी पुढं गेले, तू मात्र मध्ये शाळा सोडलीस.
लग्न करून सासरी गेलीस, तुझी सगळी बुद्धिमत्ता हुशारी वायाच गेली. खरं आहे ग तुझं अर्चनाताई. तायडी पण शिकली असती तर तुझ्यासारखंच तिचं सगळं छान झालं असतं. पण आमच्या घरच्यांना पोरींची लग्न कधी लावून देईन आणि त्यांना कधी सासरी पाठवीन असं होते नुसतं. मी सूर ओढला. लागली लगेच मध्ये बोलायला. हिला तर तेवढंच पाहिजे होतं. आई ओरडली. काय चुकीचं आहे गौराचं? माझं लवकर लग्न करून काय मिळवलं तुम्ही? माझं नुकसान केलं ते केलं आणि आता गौराच्या बी पाठीमागं लागलाय. तायडी म्हणाली. खरंच काकू, सुनीताचं लवकर लग्न होऊन नुकसानच झालं. ती शिकली असती तर माझ्याही पुढे गेली असती आणि शिकलं तरी होतंच की लग्न. वेळ आली की सगळं होत असतं. आता गौराचं तरी लग्न करू नका लवकर. अर्चनाताई म्हणाली. होय ग अर्चना, गौरा शाळेत लई हुशार आहे. 10वीत बोर्डात सुद्धा येईल. तायडी आणि अर्चनाताईनं आईला बरंच समजावलं. आईलाही सगळं पटल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरून तरी तसं दिसत होतं. पण तसं बी आईला सगळं पटवून फायदा नव्हताच. माझ्या लग्नाचं तिच्या काय हातात होतं? आईनं अर्चनाताईची साडी चोळी देऊन ओटी भरली. ती खूप नको नको म्हणत होती, तरी आईनं ऐकलं नाही. तिनं सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती गाडीमध्ये बसली. तिची छोटी प्रियाही टाटा बाय बाय करत होती. अर्चनाताई गेली. पण अर्चनाताई आणि तायडीमधला खूप मोठा फरक मला कळत होता आणि तो फरक फक्त शिक्षणाचा होता. मी हा फरक भरून काढायचाच असं मनोमन ठरवलं. सोमवारी मी शाळेत निघण्याची तयारी करत होते. 2 वेण्या घातल्या, रिबिनी घालून वर बांधल्या, गंध पावडर केलं आणि दप्तर घेऊन निघणार तेवढ्यात नाना आलं. नानांनी मला सांगितलं, आजचा दिवस शाळेत जाऊ नकोस. सांगलीचं पोरगं येणार आहे तुला बघायला. राहू दे एक दिवस शाळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पळत मधल्या खोलीत गेले आणि खाट्यावर अंग टाकून जोरजोरात रडायला सुरुवात केली. मी या आधी पण आबांना सांगितलं होतं की मी लग्न करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघू नका. मी शाळा बंद करणार नाही. इतकं सांगून बी आबांनी माझं ऐकलं नाही. मला सगळं आठवून लई वाईट वाटत होतं. आई खोलीत आली. मला समजावू लागली. आई, तू मला का नाही सांगितलंस आज पाहुणे येणार आहेत म्हणून? गौरा, खरं सांगते, मला बी आत्ताच कळलंय. तू आबाला का सांगितलं नाहीस मला नाही लगीन करायचं ते? लईदा सांगितलंय पोरी, पण माझं कोण ऐकतंय? तेवढ्यात आजी आणि तायडी आली. गौरे, बास कर तुझं आणि आता आवरायला घे. तायडे, आटप ग तिचं. आजे, मी तिचं नाही आटपणार आणि तिला बी आटपू देणार नाही. तिचं 10वीचं इतकं महत्त्वाचं वर्ष आहे आणि काय म्हणून तुम्ही हे खूळ काढलंय? अगं तायडे, लई भारी स्थळ आहे. असलं चांगलं स्थळ परत हुडकून बी मिळायचं नाही. नुसतं बघायला तर येणार आहेत. बघितलं तरी बी लगेच लगीन ठरतं असं नाही. हुंडा देणं घेणं यात पण अजून वर्ष जातंय. आता आटप आहे तिचं. अजय, लवकर लगीन करून तुम्ही माझं वाटोळं केलं. आता हिचं बी करायला लागलाय. तायडे, असं बोलू नकोस. या बारनं तुला पोरगं झालं म्हणजे तुझं बी समद नीट होईल. आजी म्हणते ते ऐक. आवरा जावा दोघी बी. असं म्हणत आईनं आजीची जरी ओढली. तायडी उसळून म्हणाली, आई, आम्ही खेड्यात तुमच्या शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतला म्हणून ही शिक्षा काय ग आम्हाला? बघितलंच ना अर्चना किती भारी शिकली. नोकरीला बी लागली. तिला नवरा बी तिच्यासारखा शिकलेला मिळाला. महिन्याला घरात एवढा मोठा पगार येतो. चांगले कपडे लत्ते, चांगलं खाणं पिणं, चांगलं घर, 4 चाकी गाडी, बँकेत 4 पैसे शिलकीला, सगळं कसं आलबेल. वर्षाकाठी लांब लांब फिरायला बी जात्यात. हे सगळं मला बी शिकवलं असतं तर मला बी मिळालं असतं. माझी बी हौस मौज झाली असती. असं पोरांचं लेंडार नसतं माझ्या मागे लागलं. तुम्ही आमची लवकर लग्न करून आमच्या आयुष्याचं मातेरं करता. आम्हाला नवरं बी मग कमी शिकलेलं मिळतात. सासरची बी परिस्थिती हातावरचं पोट. शेतात घरात मर मर राबायचं.
पण हातात 4 पैसे नसतात. कमी वयात झालेली पोरं बी बारकी चिरकी कुपोषित असतात. सारखी किरकिर किरकिर करीत राहतात. ना त्यांच्या अंगाला लागतं ना ते आमच्या अंगाला लागतं. त्यातून बी लवकर पोरगं झालं तर बरं, नाहीतर वर्षाला बाळंतपण चुकत नाही. मग आमचे नंबर बी आमच्या पुरी 7वी 8वी झाल्या की त्यांची लग्न करून रिकामी होणार. ही सगळी साखळी अशीच सुरू राहणार. काय मिळवता तुम्ही हे समज करून? तुझं खरं आहे तायडे, पण आपलं शेतकऱ्याचं घर, घरात काय पैसा पाणी असतोय काय? शिकायला लई पैसा लागतोय, तू कुठनं आणायचा आहे? लग्नात ढीगभर हुंडा देता, कर्ज काढून चमच्यापासून टीव्हीपर्यंत समजा रुकवत देता. त्याला नाही का लागत पैसा? तोच पैसा आम्हाला शिकवायला घातला तर आम्ही शिकून आमच्या पायावर उभं राहू, नोकरी करू, 4 पैसे मिळवू, आमच्या बी संसाराला मदत होईल आणि तुम्हाला बी वेळेला मदत करता येईल. तायडे, बास कर तुझं भाषण आता. पोरींना किती बी शिकवलं तरी हुंडा द्यायचाच लागतोय. त्यो काय चुकत नाही. 2 तासात पाहुणं येतील. जा जा तयार कर गौराला, नेसव जा साडी तिला. आजी ओरडली आणि अंगणात निघून गेली. आईनं तायडीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जावा पोरींनो, एवढ्या बार ऐका. हे लगीन नाही ठरू द्यायचं. काय बी झालं तरी 10व्या झाल्या बिगार लगीन नाही करायचं. आपण तिघी मिळून सांगू आबाला. आईनं हे सांगताना आईचे डोळे पाण्यानं भरले होते. आम्हाला आईची दया आली. मग आम्ही आवरायला गेलो. माझा दाखविण्याचा हा पहिलाच प्रसंग. जे मला पहिल्यापासून आवडत नव्हतं तेच वाट्याला आलं होतं. मला रडू येत होतं. याआधी मला साडी आवडायची म्हणून कितीदा मी साडी नेसली होती. साडी नेसून मी कशी दिसती हे कौतुकानं आरशात बघत स्वतःला निहाळलं होतं. त्यावेळी चेहऱ्यावर आनंद फुलून यायचा. आज मात्र तायडी साडी नेसवताना माझ्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. तायडीनं मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला. काळजी करू नकोस गौरा, आपण हे लग्न नाही ठरू द्यायचं. आपण काहीतरी युक्ती करू. तायडीनं मला साडी नेसवली आणि फेअर अँड लवलीच्या क्रीममध्ये माझ्या शाळेतल्या कलर बॉक्समधल्या काळ्या रंगाच्या बाटलीतला रंग मिसळून एकसारखं मिश्रण बनवलं आणि ते माझ्या चेहऱ्यावर लावलं. माझा रंग चांगलाच काळा दिसू लागला. त्यात डोळ्यात काजळ पण जास्त लावलं. माझं रूप एखाद्या भूतासारखं झालं. आमच्या पराक्रमाचा कोणाला अंदाज येऊ नये म्हणून तिनं मला नाकापर्यंत पदर घ्यायला लावला आणि तसंच ती मला बाहेरच्या खोलीत जिथं पाहुणं बसलं होतं तिथं घेऊन गेली. एका पाटावर उजवा पाय टाकून मला चवड्यावर बसायला लावलं. पोराच्या चुलत्यानं मला प्रश्न विचारलं. चुलतीनं माझी ओटी भरली. ती ओटी भरत असतानाच तिचा चेहरा पडला. बहुतेक तिला मी पसंत पडली नसावी. मला जरा असं हायसं वाटलं. भावड्यानं सगळ्यांना चहा दिला. 15 दिवसात निरोप देऊ म्हणून पाहुणं उठून गेलं. पोरगं काळं का गोरं हे पण मी बघितलं नाही. काकीच्या लक्षात येईल म्हणून तायडीनं मला पटकन आत घेऊन गेली आणि तोंड धुवायला लावलं. तायडी म्हटली, गौरे, तू नुसती भूतासारखी दिसत होतीस. मला नाही वाटत पाहुण्यांना पसंत पडशील. तसं झालं तर देव पावला बाई, मी तायडीला म्हटलं. त्या दिवशी शाळा बुडलीच. रात्री मी आणि तायडी जेवणं झाल्यावर भांडी घासायला बसलो. चुलीवरची भांडी काळी कुट्ट झाली होती. सकाळपासून भांड्याचा एवढा मोठा ढीग लावला होता. भांडी पार वाळून गेली होती. एक एक भांडं घासता घासता नाकी 9 आलं. अंगातला सगळा जोर लावला तेव्हा कुठं जरा बरी निघाली. आपण शाळा शिकलो नाहीतर अशीच काळी भांडी घासता घासता सगळं आयुष्य काळवंडून जाईल. चुलीसमोर भाकरी भाजताना चुलीतल्या लाकडासारखं जन्मभर जळावं लागेल. सगळ्या आयुष्याचा नुसता कोळसा होऊन जाईल. पण काय करावं घरच्यांना हे कळतच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले. पवारबाई म्हणाल्या, गौरा, काल शाळेत का नाहीस? 10वीचं वर्ष आहे. एक दिवस महत्त्वाचा आहे. अशा वेळी शाळेला सुट्टी घेणं योग्य नाही. तू शाळेतली एवढी हुशार मुलगी तूच अशी वागायला लागलीस तर बाकीच्या मुलांनी काय करावं? बाईंना मी काहीच बोलले नाही, पण माझं डोळं पाण्यानं भरलं होतं. बहुतेक बाई समजून चुकल्या. त्यांनी मला मधल्या सुट्टीत स्टाफ रूममध्ये ये म्हणून सांगितलं.
मी जेवण केलं आणि स्टाफरूममध्ये गेले. स्टाफरूममध्ये पवारबाई एकट्याच होत्या. काय गौरा, आजच्या तासाला तुझं लक्ष नव्हतं वर्गात? मी शांतच, केवळ खाली बघत राहिले. माझी चूक होती. मी काय विचारते गौरा, मी शिकवत असताना आज तुझं लक्ष कुठं होतं? मला अचानक भरून आलं. मी रडू लागले. काही झालंय का तुझ्या घरात? आई बाबा बरे आहेत ना? मी मानेनच हो म्हटलं. मग का रडत होतीस तासाला? सांगशील की नाही आता? पुन्हा माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. बाईंनी मला रडू दिलं आणि परत विचारलं, सांग सांग आता तुझा काय प्रॉब्लेम आहे? बाई, माझ्या घरचे लोक माझं लग्न ठरवत आहेत आणि मला करायचं नाही आहे. मला शिकायचं आहे. माझ्या पायावर उभं राहायचं आहे मला. मी घरात हट्ट केला पण माझं कुणीच ऐकत नाही. तू रोज शाळेत येतेस, अभ्यासात हुशार आहेस, इतर मुलींसारखा फालतूपणाही करत नाहीस तू, मग का लग्नासाठी हट्ट करत आहेत? आमच्याकडे मुलींची लग्न लवकरच करायची पद्धत आहे. आपल्या वर्गातल्या लक्ष्मीचं पण लवकरच झालं लग्न. माझ्या मोठ्या बहिणींचं पण 7वी नंतर लग्न झालं. अगं गौरा, 18 वर्षांच्या आत मुलीचं लग्न करणं हा गुन्हा आहे. तुझ्या घरच्यांना माहीत नाही का? तू हुशार आहेस, खूप शिकशील, नक्की काहीतरी चांगलं करशील तू. तुझ्या घरच्यांना हे कळत नाही आहे का? घरच्यांना माझ्या शिक्षणापेक्षा माझं लग्न होणं महत्त्वाचं वाटतंय. त्यातून हे स्थळ जास्त हुंडा घेणार नाही असं नाना म्हणतात. म्हणून तर सगळे माझ्या लग्नाच्या पाठीमागे लागलेत. काही झालं तरी मला हे लग्न करायचं नाही आहे. काळजी करू नकोस गौरा. आपले मुख्याध्यापक जाधव सर तुझ्या घरी येतील, तुझ्या घरच्यांशी बोलतील. यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. काळजी करू नकोस. मला बाईंच्या बोलण्याचा आधार वाटला. मी शाळा सुटल्यानंतर घरी आले. बघितलं तर तायडी तिच्या सासरी गेली होती. मी आईला विचारलं, आई, तायडी कधी गेली? आज दुपारीच गेली. तिला आबा जाऊन सोडून आलं. आता परत कधी येणार? पुढच्या महिन्यात तपासायला येणार आहे. तिचं डिलिव्हरीसाठीचं नाव आपल्या तालुक्याच्या मॅडमकडेच आहे. ती तर महिन्याला इथंच तपासायला येणार आहे. मला थोडं वाईट वाटलं, पण महिन्याला तायडी येणार आहे म्हणून बरं बी वाटलं. तिमाही परीक्षा जवळ आली होती. त्यामुळं बाकीच्या गोष्टी डोक्यात न घेता मी अभ्यासाला लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.